महोदय परिच्छेद. आजच्या वर्तमानपत्रावरून असे कळते की येत्या स्वातंत्र्य दिनाच्या सुमुहूर्तावर आपल्या लोकप्रिय संस्थेतर्फे महाराष्ट्र नावाचे मराठी दैनिक वृत्तपत्र आपण सुरू करणार आहात. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर वृत्तपत्र व्यवसायात नावाजलेल्या आणि अत्यंत जुन्या अशा आपल्या संस्थेने एक मराठी वर्तमानपत्र काढण्यास पुढे यावे हे बदलत्या काळाला धरूनच आहे. आम्हाला अशी खात्री आहे की आपल्या इंग्रजी आणि हिंदी नियतकालिकांप्रमाणेच आपले हे नवीन मराठी अपत्यही अगदी उत्कृष्ट दर्जाचे ठरून थोड्या अवधीतच वृत्तपत्र क्षेत्रात त्याला महत्त्वाचे आणि मानाचे स्थान प्राप्त होईल. आपल्या या नवीन उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदनही करतो. आपणास बहुधा माहीतच असेल की वृत्तपत्र वितरणाच्या क्षेत्रात आमच्या संस्थेचे स्थान प्रमुख आहे. विशेषतः मराठी वृत्तपत्रांच्या वितरणाच्या क्षेत्रात तर आमचे स्थान केवळ अजोड आहे अशी आमची समजूत आहे. महाराष्ट्रात आणि भारतात जेथे जेथे म्हणून मराठी भाषा बोलली जाते तेथे तेथे मराठी वृत्तपत्रांच्या वितरणाचे कार्य आमच्या संस्थेमार्फत होत असते. असे आम्ही म्हटले तर ते वस्तुस्थितीला धरूनच होईल, कारण गेल्या जवळजवळ 2 पिढ्यांपासून आमची संस्था हे कार्य करीत आहे. आज हे पत्र आपणास मुद्दाम अशी विनंती करण्यासाठी आम्ही लिहित आहोत की आपल्या महाराष्ट्र पत्राची मुख्य एजन्सी महाराष्ट्रातील निदान ग्रामीण क्षेत्रापुरती तरी आपण आमच्याकडे सोपवावी. आपल्याजवळ अगोदरच उत्कृष्ट अशी वितरण संघटना असताना आमची ही विनंती वाचून आपणास कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु आम्ही आपल्या निदर्शनास नम्रपणे ही गोष्ट आणू इच्छितो की आपली वितरण संघटना महाराष्ट्रातील फक्त शहरी क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे. आतापर्यंत आपल्या संस्थेमार्फत फक्त इंग्रजी व हिंदी नियतकालिकेच निघाली असल्यामुळे आणि त्यांचा वाचक वर्ग महाराष्ट्रातील ग्रामीण क्षेत्रात फारसा नसल्यामुळे तेथपर्यंत आपल्या वितरण संघटनेचे जाळे पसरविण्याची आवश्यकताच आपणाला पडली नाही. तेव्हा शहरी विभागाच्या बाबतीत आपली वितरण संघटना अतिशय मजबूत असली तरी ग्रामीण विभागात मात्र तिचे अस्तित्व जवळजवळ नाहीच.